हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक करा. तर आज नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे खरडा चिकन. तर इथे मी पहिल्यांदा मिरची भाजून घेत आहे. अशी काळसर होईपर्यंत. तर मिरची भाजलेली काढून घेते. त्यानंतर खोबरं भाजून घेऊया. जरा तेल ओतते आणि खोबरं भाजून घेते. तेलामध्ये जरा लालसर होईपर्यंत भाजून घ्या. तुम्ही कसं करता तेही कमेंटमध्ये सांगा. इथे बघा आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. काढून घेते थंड होण्यासाठी. काही चुकलं असेल तर समजून घ्याल अशी आशा करते. तुम्ही कशी करता ते मला कमेंटद्वारे सांगा. आता कांदा भाजून घेत आहे. कांदा असा बारीक चिरून घ्यायचा. थोडंसं तेल सोडायचं. तर हे सर्व मिश्रण बारीक करून घ्यायचं. तर आता कांदा काढत आहे. तर इथे घेतलेला आहे मीठ, गरम मसाला आणि इथे मी घेतलेलं आहे हळद. तर त्याच कढईमध्ये कढईत शेगडीवर ठेवून कांद्याचं वाटण केलेलं ते आता परतून घेऊया. थोडंसं तेल ओतून तेल सुटेपर्यंत असं हळूहळू बारीक जाळावर परतून घ्यायचं. त्यामध्येच आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं यांचं बारीक वाटण केलेलं पेस्ट टाकून द्यायची. तीही अशीच 2 ते 3 मिनिटे बारीक जाळावर भाजून घ्यायची तेल सुटेपर्यंत. थोडासा त्यात गरम मसाला टाकायचा. बघा तुम्ही कसं मस्तपैकी छान असं तेल सुटते. तुम्हीही करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.
गरम मसाला टाकायचा आणि इथं घेतलेले आहे चिकन धुवून. तेला हळद आणि मीठ यामध्ये छानपैकी मस्तपैकी मिक्स करून घेतलंय. तेही असं तेलामध्ये छान परतून घ्यायचं, जेणेकरून त्याला सगळा मसाला लागल असा. आणि चवीनुसार मीठ टाका. खोबरं, लसूण, कोथिंबीर यामध्येच हिरव्या मिरच्या तुमच्या तिखट जशा लागल तशा भाजून त्यात मिक्स करून घ्या. आणि तुम्हाला जरा कोमट पाणी करून, तुम्हाला जितका रस्सा पाहिजे तितकंच पाणी ओता. याचं तुम्ही असं पातळही करू शकता आणि जर सुक्कं पाहिजे असलं तर असं सुक्कंही करू शकता. आणि झाकून द्या. 5 ते 10 मिनटं असं झाकून ठेवा. बघा 5-10 मिनटानंतर बघा हे आपलं चिकन शिजत आलेलं आहे. आपलं चिकन रेडी झाले, खरडा चिकन रेडी झालेला आहे. तर जेवण करूया. या जेवायला. भात, तर इथं घेतलेलं आहे चपाती, सुकं चिकन, भात, लिंबू आणि कांदा. वास तर एकदम छान येतोय. या जेवायला.